सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील नेरुपार इथं विलास हडकर यांच्या घरालगत असलेल्या डोंगराचा काही भाग हा महिन्यांपूर्वी खचला होता। यावेळी हडकर यांच्या घरापर्यंत डोंगरातील माती आलेली होती। याची प्रशासनाने दखल घेत हडकर कुटुंबाला घरातून सुरक्षित स्थळी जाण्याची विनंती केल्याने हडकर कुटुंब शेजारच्या घरी स्थलांतरित झालं। मात्र प्रशासनाने आपल्यास डोंगर खचल्याच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधून द्यावी किंवा दुसऱ्या ठिकाणी घर बांधण्यास आर्थिक मदत करावी अशी मागणी हडकर कुटुंबाने केलेली होती। या संदर्भात प्रशासनाने कोणतीच भूमिका घेतली नसल्याचं हडकर कुटुंबाचं म्हणणं आहे। दरम्यान डोंगरातील माती हडकर यांच्या घरावर कोसळली असून देवखोलीसह अन्य 2 खोल्यांमध्ये माती आहे। एकदम खचून खाली आला, परत भिंत पण गणपती कोसळली आणि बद्दल जाणार कसे आतमध्ये म्हणून अंगणात गणपती पुनला नाईलाज झाला त्या टायमाला। आणि आता सालाबाद 5 दिवस गणपती ठेवला पाहिजे, 1.5 दिवसांनी का गणपती पचवायला येणार नाही। आणि हे काहीच दखल घेतली नाही सरकारने। 2 महिने येऊन जाऊन येतच जातात, काही दखल घेतली नाही। भिंत बांधून द्यावून सांगितली तरी पण नाही। आमची आता परिस्थिती वेळेली आम्ही अंगणात गणपती आणला, आमकार सरकारने काही मान्यता केली नाही, आम्ही तुला बघितले नाही। 2 महिने आमची आता ही परिस्थिती काय, आम्ही लोकांच्या दारात किती दिवस राहून राहणार। आमचे आता गणपती आम्ही अंगणात आणून ठेवला, आमच्या 4 खोल्या गेल्या, येतात जातात, हे करा ते करा असे सांगतात आम्हाला, पण आमची अजून काहीच त्यांनी सोयी केलेली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।